हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत झटपट अगदी चिली पनीर रेसिपी. स्टार्टर रेसिपी आहे. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. एकदम झटपट पद्धतीने आज आपण ही रेसिपी तयार करणार आहोत. आणि इथे मी कढई गरम करून घेतली आहे. त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि कट केलेली अद्रक टाकून घेतली याच्यामध्ये. आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या पण बारीक कट करून घेतल्या. ते आपण आता याच्यामध्ये टाकून मस्तपैकी आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आता मी कट केलेला कांदा आणि शिमला मिरची टाकून घेतली आणि स्क्वेअर कट करून घ्यायच्या. जास्त जाड पण नाही करायच्या किंवा जास्त बारीक पण कट नाही करायच्या. आणि ह्या पण आता तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. अर्धा 1 मिनिट छान आपण ह्या परतून घ्यायच्या. जास्त नरम पण पडल्या नाही पाहिजे, नाहीतर मग ते पनीर चिली खायला एवढं टेस्टी लागत नाही. त्याचा जो कच्चेपणा आहे तो तसाच राहिला पाहिजे. अशा पद्धतीने हे परतवून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आता आपण सोया सॉस टाकून घेऊया आणि टोमॅटो सॉस पण टाकून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही टोमॅटो चिली पण टाकू शकता. आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि छान मिक्स करून घेतलं. याच्यामध्ये आता थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आणि थोडंसं बेडगी मिरची पावडर पण टाकून घेतली. त्यामुळे छान कलर येतो आणि दिसायला पण छान दिसतं. आणि हे पण आता मस्तपैकी मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये आता मी कॉर्नस्टार्चचं पाणी टाकून घेतलं. 1 चम्मच कॉर्नस्टार्च घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ते याच्यामध्ये टाकून घेतलं. आणि छान आता हे परतून घ्यायचं आहे थोडंसं घट्टसर होईपर्यंत. आणि आता याच्यामध्ये आपण पनीर टाकून घेऊया. पनीर मी छान असे परतून घेतले आहेत बटरमध्ये. इथे तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर वगैरे लावून तळून घ्यायचे असतील पनीर तरी चालेल, पण मी तशा पद्धतीने काही केले नाही. बटरमध्ये छान असे ते परतून घेतले. थोडासा कलर चेंज होईपर्यंत मस्तपैकी मिक्स करून घेतले इथे. आणि तुम्ही जवळून पण बघू शकताय पनीर चिली इथे किती मस्त अशी तयार झालेली आहे. खायला पण तेवढीच टेस्टी लागते. आणि मुलांसाठी कधी अशा रेसिपी घरी ट्राय करून बघायच्या. मुलं एकदम आवडीने खातात. आणि आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. आणि चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.